एकदा का तुम्ही हा व्हाईट सॉस पास्ता घरामध्ये बनवलात ना, तर तुम्ही वारंवार हा पास्ता बनवून खाणार आहे. कारण हा पास्ता बनवायला फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. मुलांचा हा फेव्हरेट आहे, तर आज आपण मुलांच्या आवडीनुसार हा पास्ता बनवून तयार करणार आहोत. यामध्ये मी कोणत्याही व्हेजिटेबल्सचा वापर करणार नाही. एकदम सिंपल पद्धतीने हा पास्ता बनवून तयार करणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवायचे गरम होण्यासाठी. तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे आणि पाण्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर बघा इथे पाणी छान गरम झालेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. इथे मी पेने पास्ता घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जो पास्ता अवेलेबल आहे, तो तुम्ही इथे घेऊ शकता. तर बघा आता पास्ता जोपर्यंत छान सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत पास्ता शिजवून घ्यायचा आहे. जवळपास 7-8 मिनिट लागतात. बघा इथे 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि इथे मी एक पास्ता बघा असं दाबून बघितले, एकदम सॉफ्ट झालेला आहे. याच्यापेक्षा खूप जास्त वेळ शिजवायचे नाही, नाहीतर खूप जास्त चिकट होतात ते. तर बघा पास्ता शिजून तयार झालाय. आता आपल्याला याच्यातलं पाणी पूर्णपणे सेपरेट करून घ्यायचंय. त्यासाठी खाली एक बाउल घ्यायचं, त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण पास्ता काढून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी पास्ता सेपरेट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं टॉस करायचं म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निघला जातो. तर बघा इथे पास्ता शिजवून घेतलेला आहे आणि पास्त्यामधलं मी पाणी पूर्णपणे काढून घेतलेले छान असा पास्ता आपला इथे शिजून तयार आहे. आता आपल्याला लगेच व्हाईट सॉस तयार करून घ्यायचे. त्यासाठी बघा सगळ्यात आधी ना गॅस ऑन करून घ्यायचा आहे. गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं बटर ॲड करून घ्यायचं आहे. बटरला थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून इतकं मैदा ॲड करायचा आहे. आणि छान मैदा आपल्याला हा 4-5 मिनिटापर्यंत गॅस कमी ठेवायचं आणि कमी गॅसवर जोपर्यंत थोडंसं असं लालसर होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप छान बबल्स यायला लागले आहेत आणि थोडंसं ना मैद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तोपर्यंत आपल्याला मैदा इथे छान भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजलेला आहे. मैदा भाजायला मला 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत कमी गॅसवर. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी एकदम थोडं-थोडं करून दूध ॲड करून घेणार आहे. एकाच वेळेला पूर्ण दूध ॲड करायचं नाही. जर एकाच वेळेला पूर्ण दूध ॲड करून घेणार तर याच्यामध्ये गुठळ्या होतात, लम्स होतात आणि मग ते सॉस व्यवस्थित दिसत नाही किंवा खायला सुद्धा छान लागत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडं-थोडं करूनच दूध ॲड करायचं आहे आणि हा सॉस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 1 ग्लास इतकं दूध एकदम थोडं-थोडं करून ॲड केलेलं आहे. जवळपास 2-2 चम्मच इतकं दूध ॲड करून हा सॉस तयार करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल ना, त्याच्याने तुम्ही असं ढवळून घ्या. म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या उरणार नाही. एकदम सॉफ्ट क्रीमी असा आपला व्हाईट सॉस बनून तयार होईल. तर बघा इथे मी अर्धा लिटर इतकं दूध पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण छान ढवळून मिक्स करायचं आहे. आणि आता तुम्ही या स्टेजवर बघू शकता याच्यामध्ये एकही लम्प झालेले नाहीत. एकदम स्मूथ असा व्हाईट सॉस बनून तयार झालेला आहे. तर बघा हे मी परत कंटिन्युअसली 2-3 मिनिटापर्यंत ढवळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चीज स्लाइस ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर बघा इथे मी थोडेसे मसालेसुद्धा ॲड करून घेतलेत. तर 1 टीस्पून इतकं चिली फ्लेक्स ॲड करून घेतलेलं आहे. 1 टीस्पून इतकं ऑरिगॅनो ॲड करायचं आहे. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि परत हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत चीज पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा छानपैकी सॉस शिजत आलेला आहे. तर आता या स्टेजवर जे आपण बॉईल करून ठेवलेला पास्ता आहे, ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि बघा इथे आपला पास्ता किती छान असा सुटसुटीत तयार झालाय. खूप जास्त चिपचिपा नाहीये. अशाच पद्धतीचा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी पास्ता ॲड करून घेतलेले सॉसमध्ये परत एकदा हे छान मिक्स करून इथे ढवळून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये ना आवडीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल एकदम क्रीमी चीजी हा पास्ता खायला आवडत असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रोसेस्ड चीज ॲड करून घेऊ शकता. तर बघा इथे मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये प्रोसेस्ड चीज ॲड करून घेतलेलं आहे ग्रेट करून. आणि जर तुम्हाला असं सर्व्ह करायचं असेल ना, तर तुम्ही असंच डायरेक्ट सर्व्ह करून घेऊ शकता. पण इथे मी परत हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि एकदम क्रीमी सॉस बनवून तयार करणार आहे. तर बघा परत एकदा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, छान ढवळून घेतलेला आहे पास्ता आणि हा पास्ता इथे बनवून तयार झालेला आहे. या स्टेजवर ना तुम्हाला हा पास्ता गरम-गरम सर्व्ह करायचा आहे.
तर तुम्ही ते बघू शकता किती जास्त क्रीमी, चीझी हा पास्ता बनवून तयार झालेला आहे. मी तुम्हाला हा पास्ता गरम-गरम सर्व्ह करून दाखवते. खरं सांगते तुम्ही गरम-गरम झाल्याबरोबर हा पास्ता प्लेटमध्ये घ्या आणि खाऊन बघा. तुम्ही एकदा जर बनवलात ना, खाल्लात ना, तर तुम्ही वारंवार बनवाल. इतकं भारी बनून तयार होते. तर मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते बघा. तर सगळ्यात आधी तर एक बाउल घ्यायचं मस्त आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पास्ता सर्व्ह करून घ्यायचा बघा या पद्धतीने. आणि बघा इथे मी सर्व्ह करून घेतलेला आहे आणि गरम-गरमच एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.